कर्जबाजारी शेतकरी तरुणाची आत्महत्या, नांदगाव शहरात खळबळ. सावकारी कर्जाच्या विळख्यात अडकून तरुण शेतकऱ्याचा अंत, समाजमन हादरले. नाशिकच्या नांदगाव शहरातील अहिल्यादेवी चौकात दिनांक 1 नोव्हेंबर 2025 रोजी शनिवारी दुपारी स्थानिक तरुण शेतकरी राहुल अशोक भोसले वय वर्ष 29 याने सावकारी कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली असून नांदगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की राहुल अशोक भोसले हा तरुण शेतकरी आपल्या राहत्या घराच्या गच्चीवर गेला होता. काही वेळाने कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याचा चुलत भाऊ निलेश राजू भोसले यांनी तात्काळ फोन करून योगेश मधुकर भोसले वय वर्ष 39 यांना माहिती दिली. योगेश भोसले व त्याच्या कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ राहुल भोसले या तरुण शेतकऱ्याला नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. डॉक्टरांनी त्याची तपासणी करून दिनांक 1 नोव्हेंबर 2025 रोजी शनिवारी दुपारी 1:25 दरम्यान राहुल भोसले या तरुण शेतकऱ्याला मृत घोषित केला. प्राथमिक माहितीनुसार राहुल भोसले यांच्यावर खासगी सावकाराचे मोठे कर्ज होते. शेतातील तोटा, पिकांच्या अपयशामुळे वाढलेला आर्थिक ताण, वसुलीचा दबाव या सर्व कारणांमुळे त्यांनी अतिउत्साहाच्या भरात आपले जीवन संपवले असावे असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. राहुल अशोक भोसले या तरुण शेतकऱ्याच्या मृत्यूबद्दलची माहिती योगेश भोसले यांनी नांदगाव पोलीस स्टेशन येथे दिली. नांदगाव पोलिसांनी त्याचा आकस्मिक मृत्यूची नोंद एडी नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून पुढील तपास नांदगाव पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सदर घटनेची बातमी समजताच नांदगाव शहरात शोककळा पसरली असून स्थानिक नागरिक, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. राहुल भोसले सारख्या तरुण शेतकऱ्यांच्या आत्महत्येनी प्रशासन आणि समाज दोघांनाही जागे व्हायला हवे असे मत स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. राहुलच्या शेजारीच आहेत ना, माझी जिजामाता नावाची प्रिंटिंग प्रेस आहे. एक वाजता मला घटनेचं गांभीर्य लक्षात आलं. त्यावेळेस आहेत ना तिथे आहे ना नातेवाईक लोक जमा झालेले होते आणि राहुल बऱ्याच दिवसापासून आहे ना माझ्याकडे पण यायचं जायचं. तो कंटिन्यू टेन्शनमध्ये राहायचं. त्याला आम्ही विचारायचो की काय रे बाबा, का बरं टेन्शनमध्ये, चहा का बरं पित नाही, जेवण का बरं करत नाही, बसत का बरं नाही. तो माझा मला लय कर्ज झालेले, लय लोक त्रास देत आहे. कधी बघा तो फोनवरच राहायचा आणि फोन आला की त्याचे हातपाय असे थरथर करायचे. त्याला लोकांचे नाव विचारले, कोणी सावकार आहे का, कोणाचे पैसे आहे का, आपण 4 माणसं एकत्र येऊ, मीटिंग घेऊ, बसू. तो म्हणायचा मी सांगल. पण आज अशी खबर 1 वाजता मला मिळाली की राहुलच सांगणारच माणूस आमच्यात आता राहिलेलं आणि त्यांच्या कुटुंबाला प्रशासनामार्फत, पोलीस स्टेशनमार्फत योग्य. स्टार न्यूजसाठी मनोज औचिते, नाशिक.